मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्तेचे वितरण झालेले आहे, परंतु अद्याप अनेक लाडक्या बहिणींनी कमेंट केले आहे की सर आम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे आले नाहीत. त्या पाठीमागचं कारण काय असू शकतं हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता न भेटण्याची कारणे. तर पहिल्यांदा पहा, न भेटण्याची कारण तुम्हाला थोडक्यात सांगतो. पहिलं जे आहे ते अर्जामध्ये माहिती चुकीची असणे किंवा अपूर्ण असणे हे कारण असू शकतं. दुसरं कारण आधार कार्ड लिंक नसणे किंवा चुकीचे असणे हे 2 नंबरचं कारण असू शकतं. त्यानंतर पहा, तुमच्या बँक खात्याशी तुमचं आधार कार्ड लिंक नसणे हे एक कारण असू शकतं. त्याच्यानंतर एक पहा, ई-के-वाय-सी तुमची पूर्ण नसणे. त्यानंतर पात्रतेच्या निकषामध्ये तुम्ही बसत नसताल. त्यानंतर गाव नोंदणी, रहिवासी दाखला नसणे आणि तुमचं बँक खाते डीबीटी सक्षम नसणे अशी काही बेसिक कारणं पण या ठिकाणी असू शकतात तुमच्या मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता न भेटण्याचे. परंतु त्याच्यावरती उपाय काय आहे हे पण मी सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा, सविस्तर व्हिडिओ पहा. नमस्कार, वाय मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर किंवा इंस्टाग्रामवर बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो नक्की करा. आता या ठिकाणी पहा, हप्ता न भेटण्याचे कारण म्हणजे पहिले कारण असू शकतं ते म्हणजे तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल. पहिलं कारण, ज्यांनी ई-के-वाय-सी केली नाही त्यांनी या ठिकाणी पहा, कारण की बाकीच्या बऱ्याच सर्व लाडक्या बहिणीचे असे नसणार आहेत. बाकीच्या लाडक्या बहिणीचे दुसरे पण कारण असू शकतात. परंतु काही लाडक्या बहिणीचे पहिलं कारण जे आहे ते के-वाय-सी केली नसेल, त्यामुळे त्यांचा हप्ता जे आहे ते अगोदरपासून बंद झाला असेल. म्हणजे जवळपास मला वाटतं नोव्हेंबर-डिसेंबरच्या आसपासपासून काही लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत. त्यांच्यापैकी असा विषय आहे की त्यांनी ई-के-वाय-सी केली नसणार आहे, त्यामुळे त्यांचे जे आहे ते नोव्हेंबर-डिसेंबरपासून हप्ते बंद असू शकतात. आता त्यावरती उपाय म्हणून तुम्हाला एक सांगतो, कारण की प्रत्येक गोष्टीवर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण बघा. आता या ठिकाणी पहा, त्यावरती उपाय काय आहे. तुमच्या जवळच्या CSC सेंटरमध्ये जाऊन किंवा तुमची ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. तुमच्या जवळचं जे CSC सेंटर आहे म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर, त्या ठिकाणी जायचं आहे तुम्ही आणि तुम्हाला तुमचं आधार कार्ड घेऊन जा आणि त्या ठिकाणी तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. आता ई-के-वाय-सी करून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हप्ते सुरू होतील का? तर हो, ई-के-वाय-सी केल्यानंतर तुम्हाला हप्ते जे आहे ते सुरू होणार आहेत. एका महिन्याला ₹1,500 म्हणजे ₹1,500 तुम्हाला भेटणार आहेत. आता जे आहे ते मार्च व एप्रिल महिन्याची एकूण लाडक्या बहिणीला हे 3,000 भेटलेले आहेत. तुम्हाला भेटलेत का नक्की कमेंट करून सांगा. तर अशा प्रकारे जे आहे तुम्ही ही ई-के-वाय-सी तुम्ही तुमच्या मोबाईलवर स्वतः आपण करू शकता. तर या ठिकाणी पहा, महत्त्वाचं म्हणजे तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे. तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे ह्याच्यावरती जे आहे तुम्हाला डिपेंड आहे की तुमचा हप्ता का बंद झाला आहे हे आपण ठरवू शकतो. तुमचा हप्ता नोव्हेंबरपासून बंद झाला आहे का, डिसेंबरपासून बंद झाला आहे, जानेवारीपासून बंद झाला आहे का, फेब्रुवारीपासून बंद झाला आहे, यापैकी कोणत्या महिन्यापासून तुमचा हप्ता जे आहे ते बंद झाला आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यावर तुम्हाला रिप्लाय देईल आणि तुमचा हप्ता का बंद झाला हे तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. कारण की कोणत्या महिन्यापासून बंद झाला आहे त्यावरती ठरवता येतं की तुमचा हप्ता कशासाठी बंद झालेला आहे. आता पहिलं तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा जे आहे ते तुमचा जर नोव्हेंबर-डिसेंबरपासून हप्ता बंद झाला असेल, तुमचं जे आहे ते के-वाय-सी तुम्ही केले नसेल किंवा के-वाय-सी चुकीची केली असेल, त्यामुळे तुमचा हप्ता जे आहे ते बंद झाला असणार आहे. आता अजून एक कारण आहे ते म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पहा, हप्ता मिळण्याचं जे कारण आहे अजून एक ते तुम्हाला सांगतो. तुमचं वय 21 वर्षापेक्षा कमी आहे का हे नक्की चेक करा. आणि त्यानंतर जास्तीत जास्त या ठिकाणी पहा संख्या कशी असणार आहे, 21पेक्षा तुमचं वय जास्त असू शकते, परंतु तुमचं 65 वर्षापेक्षा जास्त झालं जर असेल तर तुमचा पण हप्ता या ठिकाणी बंद होऊ शकतो. हे महत्त्वाचं कारण असणार आहे. कारण की तुमचं जर वय 65 वर्षापेक्षा जर जास्त झालं असेल तर तुमचा हप्ता जे आहे ते बंद होऊ शकतो. जर तुमचं 65पेक्षा जास्त झाला असेल तर तुम्हाला तुमचा हप्ता जे आहे ते बंद होणार आहे. हे लक्षात ठेवा, तुमचा हप्ता जे आहे ते बंद होणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, यासाठी तुमचं जे आहे तुमचं आधार कार्ड तुम्ही जवळ घ्या. तुमचं नक्की या ठिकाणी आधार कार्डावर तुमची जन्मतारीख तपासा. हे तुम्हाला तुमचं अपात्रतेचं हप्ता न मिळण्याचं कारण असू शकतं. तुमच्या आधार कार्डावर की तुमची जन्मतारीख काय आहे. जन्मतारीख जर तुमची 65पेक्षा जास्त वय भरत असेल तर नक्कीच या ठिकाणी तुम्हाला तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. तुम्हाला हप्ता जर भेटला नसेल तर या ठिकाणी पहा, तुम्हाला हप्ता भेटला आहे का नाही कमेंट करून नक्की सांगा. कारण की आपल्या जे आहे चॅनलवरती भरपूर लाडक्या बहिणीविषयी भरपूर अशी माहिती भेटत असते. तर या ठिकाणी तुम्हाला सांगितलेल्या कुठल्या गोष्टी आहेत की तुमचं वय जे आहे ते 21पेक्षा कमी आहे का, कमी नसणार आहे, आणि परंतु जास्त असू शकतं. ज्या महिलांचा हप्ता बंद झालेला आहे त्यांचा जे आहे त्या ठिकाणी 65 वर्षापेक्षा जास्त वय झाले असल्यामुळं काही लाडक्या बहिणींची या ठिकाणी जे आहे ते अशी अपेक्षा आहे की या कारणामुळं सुद्धा या ठिकाणी हप्ते बंद झाले असू शकतात.
तुम्हाला दुसरे कारण सांगितले की तुमची ई-के-वाय-सी तुम्ही केली नसेल तर ई-के-वाय-सी पण तुम्हाला करून घेणं गरजेचं आहे. कारण का पहा, ई-के-वाय-सी जे आहे ते कंपल्सरी आहे. ई-के-वाय-सी करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणता ना की के-वाय-सी बंद आहे, परंतु के-वाय-सी बंद आहे, पण तुम्हाला के-वाय-सी कधी सुरू होणार आहे हे पण सांगतो. पण त्या अगोदर बऱ्याच लाडके बहिणींनी मला कमेंट केलेले आहेत की यात तुम्हाला कमेंट दाखवतो. तर या ठिकाणी पहा, मी जे आहे ते ही पोस्ट टाकली होती. कोणती टाकली होती? लाडकी बहीण योजना मार्च व एप्रिल महिन्याचा हप्ता 1500 रुपये म्हणजे ₹1,500 कुणाला मिळाले आहेत आणि कुणाला मिळाले नाहीत याचं उत्तर जे आहे ते लाईक करून कमेंटमध्ये सांगा, असं मी फेसबुकवर ही पोस्ट टाकली होती. तर या ठिकाणी पहा, कुणाला हप्ता मिळाला आहे आणि कुणाला हप्ता मिळाला नाही यांनी कमेंट करून बऱ्याच लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमेंट करून सांगितलेलं आहे. फेसबुकचे आपली जी लिंक आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही त्या ठिकाणी जाऊन आपल्या फेसबुकला जे आहे ते फॉलो करून ठेवू शकतात, कारण की फेसबुकवरती आपले भरपूर अपडेट भेटत असतात. तुम्हाला थोडक्यात कमेंट दाखवतो की कोणाकोणाला लाभ भेटलेत आणि कोणाला लाभ भेटले नाहीत. कारण की कसं असते, बऱ्याच लाडक्या बहिणीला माहिती नसते की किती लाभार्थी जे आहेत ते आणखीन बिगर हप्त्याचे राहिलेले आहेत. त्यांना वाटतं मी एकटीच राहिलेली आहे काय, असं बऱ्याच लाडक्या बहिणीला वाटत असते. परंतु तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे आणखीन किती लाभार्थी या ठिकाणी हप्ता विना आणखीन म्हणजे हप्त्याची आणखीन वाट पाहत आहेत, हे तुम्हाला या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण कमेंट दाखवतो. ह्याच पोस्टच्या खाली तुम्हाला ह्या कमेंट भेटून जाणार आहेत. तर या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते पहिली कमेंट या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. स्नेहा यांनी टाकलेली कमेंट आहे. नाही आले या ठिकाणी ह्यांनी म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा, आज जी तारीख आहे 24 तारीख आहे आणि 24 मे 2026. तर त्यांनी या ठिकाणी कमेंट टाकली की आम्हाला पैसे आले नाहीत. तर या ठिकाणी पाहू शकतात 22 तारखेपासून म्हणजे 22 मे 2026 पासून जे आहे ते वितरण सुरू झालेलं आहे डबल. नंतर आता 22-23 झालेलं गेलं आहे, 24 पण आज आहे. तर या ठिकाणी पहा, आज रविवार आहे, त्यामुळे रविवारी जरा आज वितरण थांबलेलं असेल तर या ठिकाणी बाय चान्स सोमवारी जे आहे ते होऊ शकतो, शक्यता. तर त्यानंतर पहा, आता जवळपास जे आहे ते वितरण 90% झालेलं आहे. किती झालेलं आहे? 90% झालेलं आहे. त्यामुळं कमी चान्स आहे की सोमवारी या ठिकाणी वितरण होईल. त्यानंतर पहा, आणखीन कमेंट केलेले आहेत. SH यांनी नाही आले. त्यानंतर पाहू शकतात मोहन ताईंनी पण या ठिकाणी कमेंट केली आहे की नाही मिळाले. म्हणजे अशा बऱ्याच लाभार्थी आहेत, बऱ्याच लाडक्या बहिणी आहेत की त्यांना हे हप्ते आणखीन भेटलेले नाही आहेत. तुम्ही पाहू शकतात इथं पण आपल्याला कमेंट भेटलेली आहे की नाही आले म्हणून. त्यानंतर पहा, सोनाली ताई यांनी पण या ठिकाणी कमेंट केली नागपूरहून. त्यांनी म्हटलेलं आहे की आम्हाला पण नाही आलेले. तर अशा तुम्हाला किती कमेंट दाखवायचे आहे तुम्ही पाहू शकतात. ममता ताई आहेत, त्यानंतर सोनू ताई आहेत, माधवी ताई आहेत, मिताली ताई आहेत. त्यांनी सर्वांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की पैसे आले नाहीत. तर या ठिकाणी आणखीन एक कमेंट आहे, तुम्ही पाहू शकता काय सांगितलेलं आहे त्यांनी. सौ सीमा दत्तात्रय गावकर, जिल्हा ठाणे, डिसेंबर 2025 आणि जानेवारी व मे 2026 असे 3 हप्ते आले नाही आहेत. ह्यांनी असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्यांची जी काही समस्या असेल ती या ठिकाणी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करूया. त्यानंतर पहा, जे आहे ते या ठिकाणी पाहू शकतात बऱ्याच लाडके बहिणी आहेत. या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत पैसे आले नाहीत, पैसे आले नाहीत. तर या ठिकाणी पहा, ह्या निकिताताई कदम यांनी पण सांगितलेलं आहे की नाही आले पैसे, तुम्ही पाहू शकतात. त्यानंतर पहा, सायलीताई आहेत, त्यांनी पण कमेंट केली की नाही आलेले पैसे. अशा बऱ्याच लाडक्या बहिणी जे आहेत ते पैसे आले नाहीत. त्यानंतर पहा, इथं खाली एक आहेत प्रज्ञाताई आहेत, त्यांनी काय म्हणलेलं आहे की एप्रिलचा हप्ता आला नाही, मेचा हप्ता अजून आला नाही. अशा प्रकारे या ठिकाणी कमेंट भरपूर अशा प्रकारचे आलेले आहेत. त्यानंतर पाहू शकतात अंकिताताई यांनी केलेली कमेंट. ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे की अंकिता अनंत सुरवे आणि घाटकोपर मुंबई मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नाही असं यांनी सांगितलेलं आहे. तर भरपूर लाडक्या बहिणीला जे आहे ते पैसे आलेले नाहीत. त्यामुळं काय करायचं आहे, आता आज रविवार आहे, उद्या सोमवार आहे, त्यामुळं उद्या जे आहे ती एखादी शक्यता आहे या ठिकाणी हप्ता येण्याची, वितरण होण्याची. तर नक्कीच या ठिकाणी पहा आणि ह्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पण या ठिकाणी हप्ता भेटला आहे का नाही, तुमचं काय कारण असू शकतो आणि तुम्हाला हप्ता तुमचा कधीपासून बंद आहे हे महत्त्वाचं आहे. तुमचा हप्ता कधीपासून बंद आहे ह्यावरती जे आहे ते आम्हाला जे आहे ते सांगता येणार आहे की तुमचा हप्ता भेटणार आहे का नाही, की तुम्हाला अपात्र केलेलं आहे. मी संपूर्ण डिटेल तुमचा हप्ता कधीपासून बंद झाला आहे हे नक्की कमेंटमध्ये करून सांगा. जास्तीत जास्त कमेंट करा, कारण की कोणकोणत्या लाडक्या बहिणीचे हप्ते बंद झालेले आहेत, नेमकं अपात्र केले का विनाकारण हप्ते बंद झाले हे आपल्याला ठरवता येणार आहे. तुमचा हप्ता कधीपासून बंद झालेला आहे हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.